आणि असंच आयुष्यभर एकमेकांना सावरत राहायचं. पण आता परत रमलात ना तुम्ही? नाही रमत. अशोकला भेटायला उशीर झाला तर नाही चालणार. वी हॅव टू गो. चला. माझ्या नवऱ्याला आणि आपल्या नात्याला कोणाचीही दृष्ट नको लागायला. आपलं रिलेशन इतकं स्ट्रॉंग आहे की त्याला कधीच कोणाची दृष्ट लागणार नाही. आता औषध नाही होते का निघायला? निघूया. चल. प्रताप, मी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाईन तेव्हा शिर्केंना भेटेन, तेव्हा तिथे मी बिल बघीनच. तू पण काय रे, काय झालंय? काही प्रॉब्लेम? नाही ग, काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. मला ना खूप भूक लागली आहे. बरं, तू शिर्केंबद्दल काहीतरी बोलत होतीस ना, सांग, मी ऐकतो. थांब जरा, मी आधी विमलला काहीतरी खायला करायला सांगते तुझ्यासाठी. विमल, प्रणय, तुमच्या गोळ्या कधी संपल्या? आणि तुमच्या जिकडे एक्स्ट्रा गोळ्या असतात ना तिथेही बघितलं तर तिथेही नाही गोळ्या. मी तुला सांगायची विसरले, रात्री संपल्या होत्या. तुम्ही कमाल करता प्रणय. आपण दोघ्यात इतक्या विसरपोळ्या झालोय ना. दोघी? तू काय विसरलीस? अहो, आता मला उष्णता होते म्हणून डॉक्टरने सब्जा घ्यायला सांगितलं. पण बघा ना, गेले 2 दिवस सब्जा भिजत घालायलाच विसरते. अरे देवा. बघ, आता या वयात मी माझ्या गोळ्या संपल्या हे सांगायला विसरले, मग त्यात एवढं काय आश्चर्य झालं? कल्पना, मी तुला सब्जाच्या पाण्याची आठवण नाही करू शकत, पण पूर्णाईच्या गोळ्या मागून देऊ शकतो. मला स्क्रिप्ट दे, मी फॅक्टरीत कोणाला तरी फोन करतो. अहो, तुम्ही तुमच्या माणसाला फॅक्टरीमध्ये फोन केल्यानंतर त्याला यायला तासभर लागणार आणि तोपर्यंत पुण्याच्या गोळ्याची वेळ निघून जाईल ना. घ्या, पाणी घ्या. थँक्यू. वकील साहेब, आपली ओळख झाली, पण तुमचं माझ्याकडे काय काम होतं ते सांगितलं नाही तुम्ही मला. अशोक काका, तुम्ही मला तर ओळखलात ना? तुम्ही बसा ना, आधी बसा. नाही म्हणजे आपली याआधी पण भेट झाली आहे. तू वात्सल्य आश्रमात राहायचीस का? हो, मी सायली मधुकर पाटील, म्हणजे आत्ताची सायली अर्जुन सुभेदार. आठवलं आठवलं आठवलं. मी हरीशला भेटायला यायचो ना तेव्हा तिथेच असायचीस. आठवलं. ऍक्च्युली आम्ही हरीश बद्दलच बोलायला आलोय. मी वाचलेला आश्रम मर्डर केस बद्दल ऐकत असेल ना? हो, मला हरीशने सांगितलं होतं ना सगळं. आता काय झालंय, म्हणजे तो अडकलाय का कशात? नाही, म्हणजे एक्झॅक्टली काय झालं हे तुम्हाला सांगता येणार नाही. मला काही कॉन्फिडेन्शियल आहे. मला फक्त सांगा की तुमची आणि हरीशची मैत्री होती का? मग हो, तू चांगली मैत्री. अहो, आम्ही एकदम जिद्दी दोस्त आहोत. सायली सुभेदार. हा, या. सायली सुभेदार यांनी गोळ्या ऑर्डर केल्या होत्या. सॉरी, मला थोडा उशीर झाला. त्यांनी सांगितलं होतं काय झालं तरी 11 वाजेच्या त्या गोळ्या पोचल्या पाहिजे. बऱ्याचे किती झाले? नाही, पेमेंट पेड आहे. बरं, थँक्यू. येतो. प्रणय, ठीक आहे. बरं झालं बाई, अगदी वेळेत गोळी घेता आली, नाही तर माझे ना हातपाय थरथरायला लागतात. कल्पना, तुझ्या नवऱ्याला हल्ली फार भूक लागते. हा, बघ चेहरा कसा झालाय. विमलला सांगून जरा उपमा करायला सांग. विमल, ए विमल. ए थांबा थांबा. मला असं पोटभरीचं काही खायला नकोय. मला असं पटकन काहीतरी तोंडात टाकता येईल ना, म्हणजे लाडू वगैरे असं काहीतरी हवंय. हो, आता ऐकायला मी लाडू करून आणू? आहे ना, आहे लाडू आहेत, शेंगदाण्यांचे लाडू आहेत. थांबा आलेच. बरोबर सांगा, तुमची आणि हरीशची शेवटची भेट कधी झाली होती? म्हणजे आताशा समोर अशी काही भेट झाली नाही. काही महिने किंवा बहुधा वर्ष झालं असेल. काय झालं, एके दिवशी त्याचा अचानक मला फोन आला की अशोक, मी पनवेल सोडून चाललोय. दुसऱ्या शहरात मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. म्हटलं वा, चांगला आहे. आणि तेव्हा जो कॉन्टॅक्ट झाला तो शेवटचा? नाही, फोन आणि मेसेज चालू असतात ना. तुमचा संपर्क कायमचा तुटून किती दिवस झाले? कायमचा? नाही,
आता 2 दिवसांपूर्वीच त्याचा मला मेसेज आला होता ना. हे बघा शेंगदाण्याचे लाडू. बाबांच्या छोट्या भुकेसाठी. अरे वा, शेंगदाण्याचा लाडू कमाल आहे. हे घे. मला ना हे असंच काहीतरी खायला हवं होतं. विमल, हे लाडू करून ठेवायचं तुला बरं सुचलं का? अगं बाई, एवढं माझ्या कुठे लक्षात येत आहे. हा डबा साली त्यांनी बनवलाय. म्हणजे साहेबांना असं काहीतरी मध्येच थोडंसं तोंडात टाकावं लागतं हे माहिती आहे ना त्यांना. म्हणून मला त्यांनी सांगितलं की त्यांना भूक लागली ते लाडू दे, त्यांना आवडतील. आणि त्यांनी हा डबा बनवला बाबांच्या छोट्या बुकेसाठी. अगं बाई, थांबालेच. बहिणी, साईताईंनी तुमच्यासाठी सब्जा भिजत घातलेला आणि तुम्हालाही सब्जाचं पाणी द्यायला सांगितलं होतं. दर तासाने तुम्हाला द्यायचं होतं असं त्यांनी मला बजावलं होतं, पण कामाच्या गडबडीत विसरूनच गेले. हल्ली आपण सगळेच विसरायला लागलो नाही. एक व्यक्ती सोडून, सायली. तुम्ही दोघी स्वतःची काळजी घ्यायला कितीही विसरलात तरी ती विसरणार नाही. आता ती बघ ना, अर्जुनला केसमध्ये मदत करते आणि घरातही सगळीकडे लक्ष ठेवते. दोन दिवसापूर्वी हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? थांबा थांबा टाकतो. काय झालं, मी आजारी होतो ना, मग त्याने मला SMS पाठवला होता. 1 मिनिट. हरीश SMS हा पडला. तुझी तब्येत कशी आहे, बरी आहे का? ठीक आहे. हरीशचा मेसेज आहे, त्याच्या नेहमीच्या नंबरवर केला त्यांनी. ठीक आहे. हे बघ बघा तुम्ही. काका, हा नक्की हरीश काकांचाच नंबर आहे ना? हो मग ते काय ना, त्यांनी नंबर कधी बदललाच नाही. तोच नंबर त्याचा बरीच वर्ष झाली. काहीतरी गडबड आहे इथे. गडबड कसली त्यात? काय झालं, मागच्या आठवड्यात माझी तब्येत बरी नव्हती. त्याला मेसेज केला, अरे मला बरं वाटत नाही. मग त्यांनी विचारपूस करणार मला मेसेज केला. आश्चर्य वाटलं सगळं काय त्याच्यात. काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम प्रयत्न करते जातच नाही घराबाहेर. एक तरी काम धड जमलंय का तुला आजपर्यंत? तुम्हाला कुठली कामं जमली? हॅलो, फ्रंट फुटवर खेळतोय मी. हा, महत्वाची आघाडी मी सांभाळतोय, दादाचं कान मी भरतोय, कळलं नाही? नाही तर आतापर्यंत तो अर्जुनला जाऊन मिळाला असता, आपलं कळलं नसतं. दादानी काय घेतलंय मनात माहित नाही, पण तो म्हणतोय हा खून, दुसरा जो खून आहे तो मधुभाऊंनी केलेलाच नाहीये. त्यांना अडकवण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे करतंय. हा, कारण मधुभाऊ तेव्हा तुरुंगात होते ना, तेव्हा खून झाला तेव्हा. त्याच्या नजरेतून सुटलेलं नाहीये ते. नाही, मी जेव्हा इथे त्याची मुलगी बघून आले होते नवीन नवीन असताना, तेव्हा त्याचे सगळे मुद्दे असे नजरे आड व्हायचे. पण आता जर त्याच्यातला बाप मागे राहिला आणि वकील जागा झाला ना, आपल्यासाठी खूपच डेंजरस आहे. सगळं डेंजरसच आहे. माझा भाऊ ब्रिलियंट वकील आहे, पण हे पोरीच्या प्रेमाच्या जळ किती दिवस अडकून ठेवणार मी त्याला? हा, मग ते प्रतिमाच्या अर्ध्या मिनिटात अडकवा ना त्याला. हे बघ, त्याला सतत असं वाटत राहिलं पाहिजे की प्रतिमाला त्याची खूप गरज आहे. हा, म्हणजे तो केसमध्ये इन्व्हॉल्व्हच होणार नाही ना. बघ, मी ते तुमच्या काही ते फ्रंट फूटवरती खेळा, सुभेदारांना कसं मॅनेज करायचं ना ते मी बघते. कसं मॅनेज करायचं? नाही प्रॉब्लेम असं काय नाही. तुम्हाला सांगितलं ना, इट्स कॉन्फिडेन्शियल. सांगता येणार नाही तुम्हाला सगळं. ठीक आहे, मी आपलं तुम्हाला मेसेज दाखवण्याचं काम केलं. आणखी काही मदत लागणार आहे का माझी तुम्हाला? काका, तुम्ही वर्षभरात त्यांना भेटण्याचा प्रयत्न नाही केला का? नाही, काही बोलणं नाही झालं आमच्यात. आणि काय झालं की आता बघ, मोबाईलच्या मेसेजमुळे इतकं सोपं झालंय ना की आपलं असं वाटतं की आपला मित्र आपल्या बाजूला बसून गप्पा मारतोय. हा मग त्याला भेटायचं नाही का? आणि वरच्यावर आमचे मेसेज चालू असतात ना. हा, ते दिसतंय. तुम्ही रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये आहात. तुमची हरकत नसेल तर या मेसेजचे फोटोज काढू शकतो मी? हो, बिंदास. काय एवढं या काढून घ्या. थँक्यू सो मच. बरं आम्ही येतो. परत असं काही असेल तर आम्ही येऊ परत. हो चला निघतो आता. हो, नाही चहा वगैरे घ्या ना तुम्ही. हा, मी चहा ठेवतो. नाही नको, येतो आम्ही निघू. या.
बाबा तुम्ही कधी आलात? तू सुभेदारांना मॅनेज करण्याबद्दल बोलत होतीस ना तेव्हा काय झालं आता नवीन आणि डोक्यात? मॅनेज बाबा, काकांना सांगत होते मॅनेज करणार आहे. सुभेदारांचा गोतावळा खूप मोठा आहे ना बाबा, तर सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, घरची कामं करायची, हे सगळं मला जमत नाही, काय सवय नाही ना मला. तर ते सांगत होते काकांना की मी प्रयत्न करते, सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. आणि मी तिला मगापासून हेच सांगतोय की हे तुला मॅनेज करता येणार. आता गोतावळा मोठा आहे, मॅनेज करणं एवढं सोपं नाहीच आहे. नाही पण तन्वी गुणी आहे आणि ती नक्की करणार आहे. हो ना? हो. तुम्ही कुठे बाहेर निघालात का? हो. अच्छा. तन्वी तिकडे जा. हा बाबा बोला ना. निघण्यापूर्वी मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय. खरं उत्तर. मी तर नेहमी खरंच म्हणजे कधी कधी माझ्या हातून चुका होतात, पण तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलंय ना बाबा. मग आता मी परत कधीच पुरे पूर्वी तू तुझ्या आणि साक्षीच्या मैत्रीबद्दल माझ्यापासून लपवून ठेवत होतास, तसं आणखी काही लपवून ठेवत नाहीयेस ना? नाही, अजिबात नाही बाबा, अजिबात नाही. झालंय का दादा? म्हणजे तू नेमकं कशाबद्दल विचारतोयस तिला? आश्रमात सापडलेल्या मृतदेहाबद्दल तुला काही माहितीये? तो कोण होता, त्याचा खून का झाला, कधी झाला वगैरे काही माहितीये? माझा काय संबंध त्याच्याशी, मला कसं माहित असणार? नाही, कारण मला अशी शंका आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये महिपत शिखरे इन्व्हॉल्व आहे. असं कसं होऊ शकतं? ज्या माणसाचा खून काही महिन्यांपूर्वी झालाय तो 2 दिवसापूर्वी मेसेज कसा करू शकतो? हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे. मी आधी सुद्धा बघितलंय की स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी लोक असं काहीतरी करतात. म्हणजे महिपतने हरीश काकांचा खून करून त्यानेच त्यांच्या फोनवरून मेसेज पाठवला असेल. आता तरी असंच दिसतंय, किंवा महिपतने त्याच्या एका माणसाला सांगितलं असेल ते असं काहीतरी करायला. तू पूर्वी माझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली होतीस, तशीच आणखी कुठली गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवतीयस का? त्यामुळे ती चूक जर तू पुन्हा केलीस तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील एवढं लक्षात ठेव. त्या आश्रमात आणखी एक मृतदेह सापडलाय आणि एक वकील म्हणून मला हे सगळंच खूप संशयास्पद वाटतंय. जेव्हा महिपतला वाटलं की दामिनीची बाजू वीक पडती तेव्हा त्याने हा वाद केला. नाही, अजून या केसच्या मुळाशी जर तुला जायचं असेल आणि त्यासाठी माझी काय मदत तुला लागणार असेल तर ती मी नक्की करेन.